म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील अर्ज विक्री 70,000वर. अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला मोठी गती. प्रधानमंत्री आवास योजनेमधून चर्मकार आणि डबेवाल्यांचे घराचे स्वप्न 3 वर्षांमध्ये पूर्ण होणार. 12,000 घरांची निर्मिती केली जाणार. 500 चौरस फूट आकाराचं घर 25 लाख रुपयात मिळणार. वाढत्या बेकायदा इमारतींमुळे सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेवर घातक परिणाम. नवी मुंबईतील इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी. मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीमध्ये 16.4 एकर जमीन खरेदी केली. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत 520 कोटींचा व्यवहार. रोजगार निर्मितीला चालना मिळणार. आयआयटी मुंबईचा टेक फेस्ट 17 ते 19 डिसेंबरला. मुंबईच्या टेक फेस्टचं हे 28वे वर्ष. तर यंदाच्या टेक फेस्टची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेभोवती फिरणार. अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचारी आणि कामगारांना विलंबानं वेतन. अनेक कर्मचाऱ्यांचं बँक हप्ते देखील थकले. वेळेवर पगार देण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचं आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. अटल सेतू मार्गावरून NMMTची धाव. आता अटल सेतूवरून गाठता येणार मंत्रालय. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचा उपक्रम. पुण्यातील बाणेरमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मार्ग मोकळा. प्रकल्प बंद करण्याचा NGTचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. पुण्यातील रिंग रोडचं उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार. 6 कंपन्यांच्या निविदा दाखल. कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक. कल्याण GRP पोलिसांची कारवाई. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार. खेड CSMT आणि खेड पनवेल दरम्यान रेल्वे चालणार. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर मंजुरी. DPCकडून 1256 कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा मंजूर. एकविरा देवी विकास आराखडा मार्गी. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यारंभ आदेश. कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिर लेणी जतन आणि संवर्धनासह परिसराचा विकास करण्याला मान्यता. केंद्र सरकारच्या मिशन मौसम प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक सांगता येणार. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर M रामचंद्रन यांची माहिती. पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती. 16 सप्टेंबरपासून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार. कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्हा त्याचबरोबर सातारासह महाराष्ट्राला येलो अलर्ट.